भागात जर बघायचं झालं, कोल्हापूर सारख्या भागात, तर हा ब्रँड काही नवा नाही शेतकऱ्यांना. म्हणजे ज्यावेळेस कंपनीने सुरुवात केली होती की या ब्रँडमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये, ज्यावेळेस आपण पहिले प्रोडक्ट आणले आणि पहिलं प्रोडक्ट लॉन्चिंग प्रोग्राम झाला होता आपला शाहू स्मारक कोल्हापूरला. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, पण कोल्हापूरमध्येच या ब्रँडची सुरुवात झालेली आहे. आणि गेली 25 वर्ष झाले हा ब्रँड शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम या ब्रँडच्या माध्यमातून केलं जातंय. शेअरिंग, माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो, स्क्रीन दिसत होती सर. आता येस, ठीक आहे. सो हा दिसत जो आहे. ब्रँड बघायचा झाला तो पूर्णपणे ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये काम करतो. आता ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजे काय? ज्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा, केमिकलचा वापर केला जात नाही त्यालाच आपण ऑर्गेनिक फार्मिंग म्हणतो. कारण की ऑर्गेनिक फार्मिंगच्या प्रत्येकाने आता अ, आपल्यानुसार व्याख्या बनवल्या आहेत. पण एकच व्याख्या आहे, ज्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकल रसायनांचा वापर बिलकुल केला जात नाही, त्या शेतीला आपण ऑर्गेनिक फार्मिंगच त्या ठिकाणी म्हणतोय. आणि या ऑर्गेनिक फार्मिंगला प्रमोट करण्यासाठीच हा ब्रँड त्या ठिकाणी आपण लॉन्च केला. आता ब्रँड लॉन्च करत असताना ब्रँडची काही उद्दिष्ट असतात, तसं पण या ब्रँडची पण काही उद्दिष्ट आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय? शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलंच पाहिजे. हे सगळेच म्हणतात की आम्ही आमचं प्रोडक्ट वापरा, तुमचं उत्पादन वाढेल. पण ह्या ब्रँडचं मूळ उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन तर उत्पादन वाढत असताना शेतकऱ्यांना जो खर्च लागतोय तो खर्च सुद्धा कमी आला पाहिजे. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला ती शेती परवडेल, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला ऑर्गॅनिक फार्मिंग परवडेल. त्याच्यामुळे आपल्या ब्रँडचा पहिला मुख्य उद्देश हाच आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न तर वाढलंच पाहिजे, पण ते उत्पादन वाढत असताना तो शेतीला जो काही खर्च करणार आहे तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी कमी असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, बायोफिट हा एक ब्रँड झाला शेती निगडीत. पण बायोफिटच्याच अंतर्गत आपण जो काही शेतीला जोडधंदा केला जातो, मग तो पाळीव प्राण्यांचा असेल, मग कोण शेळ्या मेंढ्यांचा करत असेल, कोण कुक्कुटपालन म्हणजे पशु पक्ष्यांचा करत असेल, किंवा कोण गाई म्हशींचा दुग्ध व्यवसाय करत असेल, तर या व्यवसायासाठी सुद्धा लागणारे जे काही प्रोडक्ट आहेत ते आता केमिकल युक्त बाजारात मिळतात आहे. मग या ब्रँडचा उद्देश आहे की शेती तर ऑर्गेनिक करतोय, पण शेतीसोबत जो जोडधंदा आपण करणार आहोत किंवा शेतकरी करतात, तो सुद्धा ऑर्गेनिकली किती चांगल्या प्रकारे करता येईल ते करण्यासाठी हा ब्रँड आपण या ठिकाणी मार्केटमध्ये आणलेला आहे. आणि सोबतच काही ठिकाणी मत्स्यपालन म्हणजे अं, माशांची शेती त्या ठिकाणी केली जाते. मग कोणी तलावात करतंय, कोणी फ्रेश वॉटर मध्ये करतंय, किंवा काही काही प्लांट्स आहेत माशांच्या शेतीचे, तर ते सुद्धा ऑर्गेनिकलीच व्हायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींना उद्देशून हा ब्रँड आपण त्या ठिकाणी फॉर्म केलाय. स्पेशली जो पशुपालनासाठी आपण जो ब्रँड दिलाय त्याला आपण सब ब्रँड म्हणजे पेटवेट नावानी रिब्रँड केलेलं आहे. म्हणजे पूर्वी बायोफिट नावानेच येत होतं, पण आता तो नवीन सेगमेंट आपण पेट वेट, पेट म्हणजे काय तर पाळीव प्राणी, वेट म्हणजे काय वेटरनरी, तर पेट वेट नावाचा एक ब्रँड आपण ऑलरेडी लॉन्च केलाय. पूर्वीचे जे काही आपले प्रोडक्ट्स होते ते बायोफिट ब्रँड अंतर्गत येतोय, पण आताचे जे काही प्रोडक्ट्स येतात ते ते पेटवेट या ब्रँड नेम अंतर्गत येत आहेत. तर आता हा जो ब्रँड मी जसं सांगितलं की 25 वर्ष जुना आहे. आता या 25 वर्षात जवळजवळ 2.6 करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण ही प्रोडक्ट्स त्या ठिकाणी दिलेली. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया काम चालतंय. भारतामध्ये सगळ्यात जास्त ऍग्रिकल्चर मध्ये डायरेक्ट सेलिंग करणारी कंपनी कुठली, तर नेटसप डायरेक्ट आहे. आज जवळजवळ 2.6 करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण या ब्रँडच्या माध्यमातून सेवा देण्याचं काम केलेलं आहे. आता शेतीमध्ये ज्यावेळेस आपण बोलतो, तर शेतीमध्ये काम करत असताना सर्वात जास्त लायसन्स त्या ठिकाणी खूप पाळले जातात किंवा लागतात. आता तुम्ही बघताय रिसेंटली तुकाराम मुंडेंचं वातावरण चाललंय, एफडीए बद्दल कारवाई होतीये, एफएसआय बद्दल कारवाई केली जाते. ती फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये आत्ता दिसतंय. पण या शेतीच्या बाबतीत गव्हर्नमेंट डे वन पासून सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त रूल्स अँड रेग्युलेशन्स कुठल्या इंडस्ट्रीला असतील तर ते या शेतीच्या इंडस्ट्रीला आहे. मग त्या शेतीच्या इंडस्ट्रीला रूल्स अँड रेग्युलेशन तर आहेतच, पण त्या ज्या कंपन्या या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन खूप गव्हर्नमेंटने घालून ठेवलेले आहेत. सगळ्यात पहिले तुम्ही जे काय प्रोडक्ट देणार आहात ते प्रोडक्टचं फॉर्म्युलेशन सुद्धा स्वतःचं पाहिजे. ते फॉर्म्युलेशन स्वतःच झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा स्वतःच असणं गरजेचं आहे. स्पेशली डायरेक्ट सेलिंग बद्दल बोलायचं झालं तर मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच आहे. तर पुढचं जे काही तुम्ही लायसन्स काढणार आहेत, मग ते सेंट्रलचं लायसन वेगळं राहतं, स्टेटचं वेगळं लायसन वेगळं राहतं, आणि नंतर जो किरकोळ विक्रेता आहे रिटेलर त्याचं लायसन्स वेगळं राहतं. पण त्या लायसन्स मध्ये पण प्रकार आहेत. फर्टिलायझरचं लायसन वेगळं, सीडचं लायसन वेगळं आणि पेस्टिसाइडचं लायसन वेगळं.
बरं एवढं करूनही हे सगळं पोर्टल मॅनेज होतं गव्हर्नमेंट कडनंच. याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफेरन्स केला जात नाही, गव्हर्नमेंट थ्रू पोर्टलवर मॅनेज केलं जातं. बरं हे जे काय लायसन्स हे कुणाला मिळत नाही, जे ज्यांचं ऍग्रिकल्चर एज्युकेशन झालंय, मग तो डिप्लोमा असू द्या किंवा ग्रॅज्युएट असू द्या, अशाच लोकांना यांचे लायसन्स त्या ठिकाणी विक्रीसाठी प्रोव्हाइड केले जातात. मग हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीला पाळले जातात आणि सगळेच्या सगळे कंप्लायन्स नटसबनी डे वन पासून क्लिअर कट त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे कंपनीला जे जे लायसन्स गरजेचे आहेत ते कंपनीकडे आहेत. कंपनीचे जे जे आय स्टॉक्स आहेत किंवा स्टॉक पॉइंट्स आहेत त्यांना जे जे लायसन्स गरजेचे आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत. आपले सर्वच्या सर्व प्रोडक्ट ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या त्या कॅटेगरीचं लायसन्स त्या ठिकाणी प्राप्त आहे. आता सगळ्यात पहिले हे जे प्रोडक्ट ज्या लॅबमध्ये बनतात ती म्हणजे आपले दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, एक आजो बायोटेक आणि नेटसब बायोटेक. ह्या दोन्ही लॅबला DSIR अप्रूव्ड लॅब आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट कडनं रेकग्नाइज या लॅब आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांचं ऑडिट गव्हर्नमेंट करतं. मग ते जे काही ऑडिट मधले प्रोसेस आहे ते प्रोसेस फॉलो झाल्यानंतरच हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं. तर आपल्या दोन लॅब आहेत, लक्षात ठेवा. आपल्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगवर जर तुम्ही बघितलं बायोफिटच्या, तर दोन प्लांटचं आपलं तुम्हाला नाव हमखास दिसणार आहे. पहिलं नाव दिसणार आहे आजिओ बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे आहे खळद MIDC मध्ये, आणि दुसरं नाव दिसणार आहे नेटसब बायोटेक, जे आहे सोलन हिमाचल प्रदेशमध्ये. हे दोन्हीचे दोन्ही ब्रँड ओन्ड बाय नेटसबच आहेत. दोन्हीच्या दोन्ही ब्रँड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स मधनं रिक्वायर्ड प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. आता तुम्ही म्हणतात आजो बायोटेक हे तर ट्रेडिशनल मार्केट मधले, पण ट्रेडिशनल मार्केट मधलं आजो बायोटेक ही सर्वात पहिली आणि भारतामधला सर्वात मोठा प्लांट आजो बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा होता. मग तो 1996च्या नंतर तो टेक ओव्हर केला पूर्णच्या पूर्ण सुजित सरांनी, आणि नंतर तो पूर्ण सेक्टर आपल्या नेटसपच्या माध्यमातून तो आपण चालवतोय. तर एवढी मोठी कंपनी ऑलरेडी आपण टेक ओव्हर केली, जी भारतामध्ये नाही आशिया खंडातली सगळ्यात मोठा प्लांट त्या आजो बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा होता. तर हे दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, आजो बायोटेक आणि नेटसब बायोटेक. त्या दोन्ही प्लांटला सुद्धा सर्टिफिकेट प्राप्त आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ऍग्रिकल्चर मध्ये काम करतोय, पण ऍग्रिकल्चर मध्ये काम करत असताना आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काम करतोय, सेंद्रिय शेतीमध्ये काम करतोय. तर सेंद्रिय शेतीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी भारतामध्ये फक्त एकच सर्टिफिकेट आहे. ते सर्टिफिकेटचं नाव आहे इकोसर्ट. काय नाव आहे? इकोसर्ट. ज्या प्रोडक्टला इकोसर्टचं सर्टिफिकेट आहे तीच प्रोडक्ट ऑर्गॅनिक म्हणून त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकली जाऊ शकतात, किंवा त्याच प्रोडक्टला तुम्ही ऑर्गॅनिक म्हणू शकता. जर इकोसर्टचं सर्टिफिकेशन नसेल तर ते प्रोडक्ट ऑर्गॅनिक नाही असं ते शासनामार्फत गृहीत धरलं जातं. तर आपल्या ब्रँडला सुद्धा इकोसर्टचं सर्टिफिकेट आहे का? आहे. तर हे सुद्धा सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी झालेलं आहे. नंतर याही पलीकडे काही सर्टिफिकेशन असे येतात, जसं की फर्टिलायझर असेल तर फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर, म्हणजे FCO अंतर्गत तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागतात. तर FCOचं सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त आहे. जर तुम्हाला पेस्टिसाइड विकायचे आहेत, तर म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक जर तुम्हाला द्यायची, तर त्यांना सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड यांचे सर्टिफिकेशन लागतात. ते सुद्धा सर्टिफिकेशन आपले अवेलेबल आहेत. आता हे इथं का नाही दाखवले, कारण की जे जे आय स्टॉक घेतात त्यांना त्यांना ओ फॉर्म वगैरे ते लायसन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड त्या ठिकाणी करावे लागतात. तर त्यांच्यासाठीचे ते आहेत. पण ऍज अ डायरेक्ट सेलर आपल्याला त्या सर्टिफिकेटची गरज पडत नाही. हा, कोणी आपल्याला विचारलं तुमचं प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहे का, सर्टिफाईड आहे का, तर निश्चितच तुम्ही इकोसर्ट हे जे दिसतंय ना, इकोसर्ट सर्टिफिकेट, हे तुम्ही त्यांना दाखवू शकता की तुमचं प्रोडक्ट 100% ऑर्गॅनिक आहे. ते तुम्हाला लक्ष्मी मॅडम कडनं किंवा मीटिंग संपल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्हाला ते सर्टिफिकेट येऊन जाईल. तर इकोसर्ट एवढं सर्टिफिकेट आपल्यासाठी माहिती देण्यासाठी पुष्कळ आहे. नंतर जर बघायचं झालं, ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांसोबत काम करतो किंवा शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी सांगणार आहोत की प्रोडक्ट आहे, असं आहे, तसं आहे, पण हे प्रोडक्ट सांगण्याआधी आपण जर बघायचं झालं तर या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मी नेहमी म्हणतो आपण आहोत इन्फ्लुएन्सर. म्हणजे काय, आपण इतरांना प्रोडक्ट घेण्यासाठी किंवा इतरांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतो, बरोबर? मग ते हाफझे मोरच्या बाबतीत असेल, नॅचरल मोरच्या बाबतीत असेल किंवा बायोफिटच्या बाबतीत असेल. ऍज अ डायरेक्ट सेलर माझं काम काय आहे, की मी इतरांना इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी करणार आहे, प्रवृत्त करणार आहे. मग आता ज्यावेळेस आपण बायोफिट बाबतीत बोलतो, तर बायोफिट बाबतीत बोलायचं झालं तर प्रवृत्त कोणाला करायचंय? शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचंय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही बेसिक माहिती आहे किंवा शेतकऱ्यांची जी काही गरज आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता माझ्या समोर बसलेल्या जे मेजॉरिटी महिला आहेत ज्या हाफझा मध्ये काम करतात आहे. त्यामुळे त्या महिलेला काय पाहिजे हे तुम्हाला परफेक्ट माहिती, म्हणून हाफझा मध्ये तुम्ही चांगलं काम करतात किंवा चांगलं काम इथून पुढे करत राहणार आहात.
जसं तुम्हाला महिलांच्या बाबतीत माहिती आहे, महिलांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत, प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काय द्यायचं ते माहिती आहे. तसंच जर तुम्हाला बायोफिडमध्ये काम करायचं असेल किंवा करू इच्छिणार असाल, तर बेसिक जो या इंडस्ट्रीमध्ये म्हणला किंवा या सेक्टर मधला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पर्सन आहे फार्मर. त्या फार्मरची बेसिक बेसिक माहिती किंवा त्याचे बेसिक बेसिक प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर त्याचे प्रॉब्लेम्स जर आपल्याला माहिती आहे, तर ते प्रॉब्लेमचं सोल्युशन नेटसपने ऑलरेडी दिलेलं आहे. कंपनी काय, कंपनीने ऑलरेडी स्वतःचं R&D, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग, स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर लावून त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन तयार केलेलं आहे. पण ज्यावेळेस मला इतरांना प्रवृत्त करायचंय ऑर्गॅनिक शेतीसाठी किंवा ते प्रोडक्ट वापरण्यासाठी, तर ते प्रवृत्त करत असताना मला त्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम्स पहिले माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रॉब्लेम्सवर सोल्युशन दिलं तर सक्सेस 100% मिळतो. हे सगळ्या इंडस्ट्रीत लागू होतं. म्हणजे प्रॉब्लेम माहिती पडला, सोल्युशन दिलं, सक्सेस मिळाला. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल पिंपलच्या ट्रीटमेंटमध्ये करता, स्पेशली महिला असतात म्हणून सांगतो. तुम्हाला प्रॉब्लेम कळतो, त्याच्यावर सोल्युशन ऑलरेडी आहे, तुम्ही सोल्युशन देता, रिझल्ट मिळतो. सेम शेतीच्या बाबतीत त्या ठिकाणी लागू होतं. फक्त इथं लागू होत असताना बेसिकली ज्यावेळेस आपण शेतीबद्दल बोलतो, की अदर सेक्टरमध्ये काम करत असताना आपल्याला कंटेंट ओरिएंटेड खूप जावं लागतं. टेक्निकल शब्द खूप जास्त बोलावे लागतात किंवा बेसिक टेक्निकल माहिती खूप द्यावा लागते, की या ट्यूबमध्ये हे कंटेंट आहे. पण शेतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर शेतीच्या बाबतीत बोलत असताना शेतकऱ्याला फक्त एकच गोष्ट पाहिजे असते, ती म्हणजे रिझल्ट. तो बाकीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाही. तुमच्या प्रोडक्टमध्ये काय आहे, तुमचं प्रोडक्ट ऑर्गेनिक आहे, नाहीये, तुमचं प्रोडक्ट कुठं बनतं, कोणामार्फत बनतं, कुठल्या कंपनीचं आहे, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याला एकच गोष्टीशी घेणं देणं आहे, की तुझं प्रोडक्ट मी जर फवारलं तर मला रिझल्ट आला पाहिजे. मग तो रिझल्ट सांगायचा कसा? तो सांगण्यासाठी आपल्याला पुन्हा फिरून यावं लागतं, की आपल्याला पहिले तो प्रॉब्लेम माहिती पाहिजे. तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजून सांगता आला पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आपल्याला फक्त त्या ठिकाणी प्लेस करता आलं पाहिजे. त्यामुळे प्रॉब्लेम ओळखा आणि त्याच्यावर रेडीमेड सोल्युशन आपल्याला द्यायचं. बरं, हे करत असताना मध्ये एक छोटासा गॅप राहतो. तो गॅप आपण भरू शकतो आपल्या डेमोच्या माध्यमातून. बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन ठिकाणी जातो, प्रत्येक शेतकरी आपल्याला प्रॉब्लेम सांगेलच किंवा प्रत्येक शेतकरी त्याच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील असं नाहीये. मग ते प्रॉब्लेमचा गॅप भरून काढण्यासाठी एक खूप मोठं टूल आपल्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहे, ते म्हणजे डेमो. आता मग हा जर डेमो आपण करू शकलो, तर जो प्रॉब्लेम आणि सोल्युशन मधला जो गॅप राहतो, तो गॅप सुद्धा आपण या डेमोच्या माध्यमातून भरून काढू शकतो. मग डेमो म्हणजे काय ऍक्च्युली? डेमो म्हणजे काय, तर फार्मरला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट दिलेले आहेत, ते फार्मरचे जे काही रिझल्ट आले ते तुमच्याकडे असले पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना. आता तुम्ही नवीन आहात, तुमच्याकडे नाहीयेत, पण तुमचे सिनियर जुने आहेत, तुमच्या सिनियर कडनं हे फार्मरचे रिझल्ट त्या ठिकाणी तुम्ही घेतले पाहिजे. ते इतर शेतकऱ्यांना ज्या ज्यावेळेस तुम्ही माहिती देणार आहेत, त्यांना ते रिझल्ट दाखवले पाहिजे. तुम्ही साहेब म्हणून जाता किंवा तुम्ही नवीन पर्सन म्हणून जाता, त्या शेतकऱ्याचा तुमच्यावर विश्वास बसत नाही. पण त्याच शेतकऱ्याला तुम्ही जर इतर शेतकऱ्यांचा जर व्हिडिओ दाखवला, फोटोज दाखवला, रिझल्ट दाखवला, तर तो तुमच्या बोलण्यापेक्षा त्या रिझल्टचं जास्त ऐकतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बायोफिटमध्ये काम करू इच्छिता, सगळ्यात पहिले तुमच्याकडे काय पाहिजे, तर फार्मरचे टेस्टिमोनी. जर तुमच्याकडे नाहीयेत, तुमच्या सिनियर कडनं घ्या. आणि टेस्टिमोनी तुमच्या भागातले असणं गरजेचं आहे. असं नाही की मी काम करतोय कोल्हापुरात आणि माझ्याकडे शुगर केनचा म्हणजे ऊसाचा रिझल्ट दाखवलाय मी नगरचा. असं बिलकुल नाही. तुम्ही ज्या भागात काम करताय त्या भागातले रिझल्ट तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिले काय, कुठली तयारी करायची, प्रोडक्ट नॉलेज नंतर घ्या. सगळ्यात पहिले जर बायोफिटमध्ये काम करायचं असेल ना, तुमच्या आजूबाजूचे जे काही बायोफिटमध्ये काम करतात त्यांचे व्हिडिओज कलेक्ट करायला चालू करा. कारण की मेजर काम येणे होऊन जाणार आहे. दुसरं म्हणजे काय, तर या प्लॉटचे व्हिडिओ तर कलेक्ट करायचेच आहेत, पण व्हिडिओ सोबत तुम्ही व्हिडिओ तर तुम्हाला कलेक्ट करायचे, तर व्हिडिओ सोबत तुम्ही त्या प्लॉटचे फोटो सुद्धा त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता. कारण की त्या प्लॉटच्या फोटोनुसार कळतं की याला प्रॉब्लेमवर सोल्युशन दिलं होतं आणि सोल्युशन दिल्यानंतर याचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तशा पद्धतीने सॉल्व्ह झालाय. मग हे फोटो सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर बायो 99 नावाचं एक प्रोडक्ट आपलं येतं, त्याचा आपण डेमो त्या ठिकाणी केला पाहिजे. नवीन पॉकेटमध्ये जर मी 10-12 शेतकऱ्यांपाशी बसलो, तर सगळ्यात पहिलं प्रोडक्ट मला कुठलं सांगायचंय, तर ते प्रोडक्ट सांगायचंय मला बायो 99. कारण की हे प्रोडक्ट असं आहे, हे प्रत्येक फवारणी सोबत लागतं म्हणजे लागतच. म्हणजे त्यांनी कुठलंही औषध वापरू द्या बाहेरचं, पण त्याला फवारणी करायची, तर फवारणी करण्यासाठी तर त्याला बायो 99 हे लागणार म्हणजे लागणार आहे. तर बायो 99चा डेमो आपल्याला करता आला पाहिजे. तो पुढे ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर ज्यांना कोणाला बायो 99चा डेमो येत नसेल, त्यांनी सगळ्यात पहिले कुठलं प्रोडक्ट समजून घ्यायचंय, तर सगळ्यात पहिलं प्रोडक्ट समजून घ्यायचं आपण बायो 99.
ठीक आहे. नंतर आफ्टर अँड बिफोरचे फोटो, हळूहळू तुम्ही काम करायला सुरुवात करता, इतर शेतकऱ्यांना प्रोडक्ट देता. तर प्रोडक्ट देत असताना त्या प्लॉटची कंडिशन पहिले काय होती त्याचा एक फोटो ठेवायचा. आणि नंतर रिझल्ट दिल्यानंतर, म्हणजे आज या शेतकऱ्यापाशी गेलो, या शेतकऱ्याचा असा असा प्लॉट होता, फोटो काढला, याला प्रोडक्ट दिलं, प्रोडक्ट दिल्यानंतर एक 4-5 दिवसानंतर रिझल्ट मध्ये फरक जाणवतो किंवा प्लॉट मध्ये फरक जाणवतो. तर नंतर दिल्यानंतरचा एक फोटो त्या ठिकाणी क्रिएट करायचा आणि दोन्ही फोटो एकत्र आणायचे आणि आफ्टर अँड बिफोरचे फोटो त्या ठिकाणी कलेक्ट करायचे. असे ज्या जसं तुम्ही काम करायला सुरुवात कराल, स्वतःच्या फार्मर्सचे आफ्टर अँड बिफोरचे फोटोज आपल्याला त्या ठिकाणी कलेक्ट करायचे. नंतर बायोफिट मध्ये काम करत असताना एकदा प्रोडक्ट दिलं आणि माझं काम झालं असं बिलकुल नसतं. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट देता त्यावेळेस सुरुवात असते, आणि जसजसं तुम्ही त्याला व्हिजिट करत जाता तसं तुमच्या ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी वाढत जातील आणि तो स्वतःहून इतर शेतकऱ्यांना रेकमेंड सुद्धा त्या ठिकाणी करत जाईल. कारण की पहिल्यांदा कदाचित त्यांनी एकच फवारणीसाठी घेतला असावं किंवा एकच आळवणीसाठी घेतला असावं, पण त्याला जर रिझल्ट आला तर पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिकासाठी तो तुमच्याकडनं प्रोडक्ट 100% घेऊ शकतो आणि बल्कमध्ये घेऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त प्रोडक्ट दिलंय, रिझल्ट आलाय, नंतर त्याची कॉन्टॅक्ट नाही असं नाही, असं बिलकुल नाही. तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा किंवा आफ्टर सेल्स व्हिजिट सुद्धा त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. आणि सगळ्यात लास्टला ज्यावेळेस आपण म्हणतो की एक रेकग्निशन करायचं काम त्या ठिकाणी आपल्या मार्फत झालंच पाहिजे. जर आपण प्रोडक्ट दिलंय, त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पादन आलंय, तर त्या शेतकऱ्याचा सन्मान सुद्धा करणं आपलं परम कर्तव्य आहे. कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही सन्मान त्या ठिकाणी कराल, त्या शेतकऱ्याचं तुमच्या प्रती एक आपुलकी तर निर्माण होतेच, पण त्या फेलिस्टेशनच्या कार्यक्रमात किंवा सत्काराच्या समारंभात तो इतर शेतकऱ्यांना बोलवतो आणि त्या शेतकऱ्यांना सांगतो की मी बायोफिटचं प्रोडक्ट वापरलं होतं, बायोफिटचं प्रोडक्ट वापरल्यामुळं असा असा मला रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे. मग तिथं तुमचे सिनियर्स येतात, सिनियर सुद्धा मीटिंग घेतात, सिनियर सुद्धा एक्स्ट्रा त्यांना जे गरजेचं इतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रमोट करतात. मग ह्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच या बायोफिटमध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे. बाकी टेक्निकल नॉलेज तर तुम्हाला युट्यूबवर पण मिळून जाईल, पण शेतीमध्ये जर काम करायचं असेल तर हे सगळ्यात बेसिक आहे. सगळ्यात बेसिक हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. तुम्ही आज करा उद्या करा, पण जसं काम करायची इच्छा दर्शवली, हे कलेक्ट करायला चालू करा. सगळ्यात पहिले काय करायचं तर मला ह्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. आता बेसिक जर आपण बघायचं झालो, आता थोडंसं प्रोडक्ट कडे जाऊ आणि ते प्रोडक्ट वर जाण्याआधी त्या शेतकऱ्याला पहिले समजून घेऊ. प्रत्येक शेतकऱ्याला एकच पाहिजे की माझं उत्पादन त्या ठिकाणी चांगलंच आलं पाहिजे. म्हणजे काय त्याचं एकच आहे, मी कुठलं प्रोडक्ट वापरतो, ऑर्गॅनिक करतोय, केमिकल करतोय, असं ह्या कंपनीचं वापरतोय, महागडं वापरतोय, स्वस्त वापरतोय, या कंटेंटचं वापरतोय, त्या कंटेंट, त्याला काही घेणं देणं नाही. त्याला एकाच गोष्टीशी घेणं आहे, माझं उत्पादन त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. जर उत्पादन वाढवायचं असेल तर शेतकऱ्याकडनं बेसिक 5 गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. सगळ्यात पहिले मातीवर काम केलं जातं, नंतर त्याची जी काही लागवड पद्धत आहे त्याच्यावर काम केलं जातं, नंतर जो काही खताचा डोस आहे म्हणजे खत नियोजन त्या ठिकाणी केलं जातं, नंतर पाणी नियोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि नंतर कीटकनाशक किंवा कीड आणि रोग नियंत्रण त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून केलं जातं. आता जर तुम्ही गेले सरळ करंट सिच्युएशनला गेले शेतकऱ्याकडे आणि त्याला विचारलं हे जर 5 गोष्टी करायच्या तो करतोच आहे, यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली, तर तो शेवटच्या 2 गोष्टी सांगतो. पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्या फवारण्या वेळेत झाल्या पाहिजे. असं त्याला त्याचा माइंडसेट आता झालेला आहे. मार्केटिंग कंपन्या असतील किंवा वेगवेगळ्या कंपनी त्याचा माइंडसेट तसा बनवून ठेवला, मी जेवढं जास्त खर्च करेल तेवढं जास्त माझं उत्पादन येईल, असं त्याचा माइंडसेट झालेला आहे. आणि त्याला एवढं आता आत्ताच्या घडीला तो सगळ्यात सेन्सिटिव्ह झालाय पाणी नियोजन आणि कीड आणि रोग नियोजनावर. पण जर बघायचं झालं तर ऍक्च्युअल जर त्याला उत्पादन वाढवायचं आहे, तो उत्पादन वाढत असताना शेतकऱ्याला 80% नियोजन त्याच्या मातीवर करावं लागेल आणि उर्वरित 20% वेळ हा अदर गोष्टीसाठी द्यावा लागणार आहे. कारण की जर शेतकऱ्याच्या मातीमध्ये जर सुधारणा झाली तर 80% त्याचं उत्पादन वाढणार म्हणजे वाढणारच आहे. उरलेलं 20% काम त्याला ह्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणजेच काय, 80% वेळ हा त्यांनी फक्त मातीची गुणवत्ता सुधारण्यावर जर दिला तर निश्चितच त्याचं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि उरलेला वेळ मग ते लागवडीची पद्धत असेल, खत नियोजन असेल, पाणी नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन असेल, त्याच्यावर त्याला किती टक्के वेळ द्यायचा आहे, फक्त 20% वेळ द्यायचा आहे. आत्ता होतंय काय, आत्ता होतंय उलट. 80% शेतकऱ्याचा वेळ हा पाणी नियोजन आणि फवारण्यावर,
इकडं शेतकऱ्यांचा कल आहे, इकडं शेतकरी वळलेले आहेत. मग आपलं कर्तव्य काय बनतंय की आपल्याला शेतकऱ्याच्या माती आरोग्य वगैरे सुधारायचंय, उत्पादन वाढून द्यायचंय, तर आपण सुद्धा त्याला वेल डायरेक्शनली सांगायला पाहिजे की बेसिक जर तुम्हाला उत्पादन वाढवायचंय तर तुमचा मेन फोकस आकाशावर असला पाहिजे, तुमची माती सुधारवण्यावर असला पाहिजे. कारण की पिकाला लागणारे जे काही अन्नद्रव्य आहेत ते सगळे कुठून मिळणार आहेत? मातीतनं मिळणार आहेत, बरोबर ना? तर मातीतनं जर अन्नद्रव्य प्रॉपर गेले तर 100% तुमचं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार म्हणजे वाढणार आहे. मग आपल्याला पहिला सल्ला कुठला द्यायचा आहे? तर मातीवर सुधरवण्याचा सल्ला आपल्या मार्फत त्या ठिकाणी गेला पाहिजे. आपण बेसिकली बायोफिट मध्ये पहिलं काम काय करतो? कुठल्याही शेतकऱ्याकडे गेलं तर पहिलं काम आपण करतो की त्याची माती सुधारवण्यावर आपण त्या ठिकाणी काम करतो. कारण की माती सुधारली तरच पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे. आणि मातीमध्ये सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे सेंद्रिय कर्ब. जर तुम्ही आता गेलं शुगरकिनच्या पट्ट्यात, तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात, तुमच्याकडं ऊस खूप चांगल्या पद्धतीने होतोय, मेजर क्रॉप ऊस आहे. ऊसात जर उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला मातीमधला सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी वाढवावा लागेल. आता हा सेंद्रिय कर्ब का गरजेचा आहे? कारण की मातीमध्ये असणारे जे काही बॅक्टेरियाज आहेत त्या बॅक्टेरियांना खायला लागतो सेंद्रिय कर्ब. कारण की बघा, बरेचसे तज्ञ किंवा कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, वाढला पाहिजे, वाढला पाहिजे. त्या सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मग तुम्ही ते शेणखताचा वापर करा, गांडूळ खताचा वापर करा, हे करा, ते करा. ओके, ते शेतकऱ्यांना माहिती. पण ते करण्यानंतर तुमच्या मातीमध्ये काय असले पाहिजे? तर बॅक्टेरिया असले पाहिजे. सेंद्रिय कर्ब का वाढवायचं आहे? कारण की तुमच्या मातीमध्ये जर बॅक्टेरिया असतील तर ते बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियांना खाण्यासाठी तो सेंद्रिय कर्ब लागतो. म्हणून सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. पण प्रॉब्लेम इथं नाहीये. शेतकऱ्याला माहिती की मला आता शेणखत वापरायचंय, मला गांडूळ खत वापरायचंय, सेंद्रिय खत वापरायची. प्रॉब्लेम हा नाहीये. प्रॉब्लेम हा झाला की शेतकऱ्याच्या शेतामध्ये बॅक्टेरिया राहिलेले नाहीये. त्यांना ही गोष्ट माहिती की माझ्या शेतामध्ये उत्पादन वाढवायचं असेल तर मला सेंद्रिय खतांचा वापर करावा लागणार आहे, मला शेणखताचा, गांडूळ खताचा, सेंद्रिय खतांचा वापर करावा लागणार, हे शेतकऱ्यांना कळालेलं आहे. पण प्रॉब्लेम कुठे आणलाय? प्रॉब्लेम आणला बॅक्टेरियामध्ये. त्यांना हे कळालं नाही की सेंद्रिय कर्ब का गरजेचं आहे. कारण की सेंद्रिय कर्ब तुमच्या बॅक्टेरियाचं खाद्य आहे. जर तुमच्या बॅक्टेरियाला खायला मिळालं नाही तर तुमच्या जमिनीत ते बॅक्टेरिया राहणार नाही आणि बॅक्टेरियाच्या मार्फत जे काही कार्य केलं जातं ते कार्य केलं जात नाही. एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही डोळ्यासमोर आणा की पाऊस पडल्यानंतर, पहिला पाऊस झाल्यानंतर सगळ्यात पहिले मातीचा वास कसा येतो? एकदम प्लीझंट स्मेल मातीचा येतो, बरोबर? तुम्ही बघा, पहिला पाऊस झाला, सगळीकडे छान मातीचा वास सुटतो. पण शेतकऱ्याच्या शेतावर जा आणि तिथं मातीचा वास सुटतोय का बघा. तिथं तुम्हाला त्या मातीचा वास येणार नाही. पण तोच पाऊस तुमच्या डोंगरा डांगरात पडला, आजूबाजूला पडला, जिथं शेती नाही अशा भागात पडला, तिथं तो मातीचा वास येतो म्हणजे येतो. असं का? कधी विचार केलाय का? किंवा याही पलीकडे एक्झाम्पल घ्या, पाऊस केला, डोंगर डांगर सगळीकडे हिरवंगार वातावरण दिसतं, बरोबर? पण शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला पिवळापणा जाणवायला लागतो. असं का होतं? कारण की पाऊस पडल्यानंतर हे बॅक्टेरिया त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतात. आता प्रॉब्लेम काय झालाय? शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये केमिकल खतं वापरून 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 त्याच्या प्लॉट मधले बॅक्टेरिया टाकलेत मारून. त्याच्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्याची पानं पिवळी पडतात. मला सांगा, डोंगरावर कुणी गेलतं का खताची गुण टाकायला? नाही गेलेलं. तुमच्या शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा बघा, बांधावर सुद्धा हिरवगार असतं. बांधावर त्यांनी कधी खतं टाकली आहेत का? नाही टाकलेली. मला इथून काय सांगायचंय की बघा, डोंगरा डांगरामध्ये, जंगलामध्ये अजूनही ते बॅक्टेरिया जिवंत आहेत. पाऊस पडला ते बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होतात. बॅक्टेरिया ऍक्टिव्ह झाले, त्यांचं त्यांचं कार्य करतात. म्हणून जंगलात गेल्यानंतर, माळरानावर गेल्यानंतर कुठल्याही झाडाला खत घालायची गरज पडत नाही. प्रॉब्लेम हा आहे. कारण की बेसिक प्रॉब्लेम हा नाही की शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीबद्दल नॉलेज नाही. नॉलेज आहे, पण ते नॉलेज वापरायचं कशा पद्धतीने ते आज शेतकऱ्यांना मिस आउट झालेलं आहे. शेतकऱ्यांची जमीन सेंद्रिय शेणखत वापरायचं हे शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही. पण शेणखत वापरून तुम्हाला जमिनीला काय नेमकं द्यायचंय हे माहित नाही. मग हे सांगण्यासाठी आपण त्यांना सल्ला दिला पाहिजे की सेंद्रिय खत वापरताय, पण त्या सेंद्रिय खतांचा वापर खरंच तुमच्या शेताला, पिकाला होतोय का? नाही होते. कारण की केमिकलचा अतिवापर करून तुमच्या जमिनीची बॅक्टेरियाज होते, ते बॅक्टेरिया तुम्ही आज मारून टाकलेले आहेत. त्याच्यामुळं ते जे काही पुढचं काम होणार होतं ते झालेलं
नाहीये. आता हे बॅक्टेरिया काय काम करतात, तर बॅक्टेरिया बरेचसे काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून केले जातात. तुम्ही जी काही खतं घालतात ती खतं पोहोचवण्याचं काम बॅक्टेरियाच्या माध्यमातून केलं जातं. निसर्गाने ऑलरेडी तुम्हाला नत्र, स्फुरद, पालाश भरभरून दिलेला आहे. मातीचा नमुना तुम्ही चेक करा, तुमच्या मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, इतर मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट भरपूर प्रमाणात मिळतात, पण पिकाला लागणाऱ्या अवस्थेमध्ये मिळत नाहीत. मग हे बॅक्टेरिया काय काम करतात, हे बॅक्टेरिया तेच काम करतात जे निसर्गाने दिलेले आहे. ते निसर्गाने दिलेलं नैसर्गिकरित्या पिकाला पोहोचवण्याचं काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून बॅक्टेरिया मातीमध्ये खूप गरजेचं आहे. इव्हन तो तुम्ही जी केमिकलची खतं घालताय ती सुद्धा पोहोचवण्यासाठी बॅक्टेरिया खूप रिस्पॉन्सिबल त्या ठिकाणी आहेत. पण शेतकरी काय होतंय, खतं घालतात ते वरतून खूप टाकतात ते, पण ते लागू करण्याचं जे काही मेकॅनिझम आहे म्हणजे बॅक्टेरिया त्यांच्या जमिनीत राहिलेले नाहीये. मग आपण पण काय त्या ठिकाणी रेकमेंड करायचंय शेतकऱ्यांना, तुम्ही केमिकल खतं घाला, नाही तर तिकडे कुठलं काही खत घाला, पण तुमच्या जमिनीत जर नत्र, स्फुरद, पालाश किंवा जे काही न्यूट्रिएंट अन्नद्रव्य लागतात ते पोहोचवण्याचं मेकॅनिझम नसेल, तुम्ही कितीही खर्च करा, तुमच्या पिकाला ते लागू होणार नाहीये. मग ते जी सिस्टीम आहे ती सिस्टीम कोण प्रोव्हाइड करतात, ती सिस्टीम प्रोव्हाइड करतात हे बॅक्टेरिया. आता सिंपल एक्झाम्पल घ्या, तुम्ही शाळेमध्ये शिकलाय, जवळजवळ 78% नत्र निसर्गाने ऑलरेडी दिलेला आहे. किती टक्के नंतर दिलेला आहे, 78% नायट्रोजन निसर्गाने ऑलरेडी दिलेला आहे. तरी पण शेतकरी 46% वाला गोणीतलं नायट्रोजन युरिया वापरतात. निसर्गाने किती दिलाय, 78%. वापरतात किती वाला, 46% वाला. कुठला वापरला पाहिजे, 78% वाला वापरला पाहिजे ना. पण इथे एक छोटीशी गोष्ट आहे, हे 78% वाला जो नायट्रोजन आहे, हा 78% वाला जो नायट्रोजन आहे तो प्रेझेंट आहे डाय नायट्रोजन फॉर्म मध्ये, आणि पिकाला लागतो तो नायट्रेट फॉर्म मध्ये. पिकाला लागतो तो नायट्रेट फॉर्म मध्ये आणि निसर्गाने दिलाय तो डायनायट्रोजन मध्ये. मग बॅक्टेरिया काय काम करतात, हा जो डायनायट्रोजन आहे या डायनायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये करण्याचं काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून केलेलं जातं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निसर्गाने जे जे दिलेले अन्नद्रव्य आहेत ते पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यामध्ये रूपांतर करण्याचं काम या मेजर बॅक्टेरियांच्या माध्यमातून केलं जातं. निसर्गाने जे दिलंय ते तुमच्या पिकाला लागू करण्याचं काम तुमच्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. एक सिंपल उदाहरण घ्या, तुम्हाला लवकर समजेल. म्हणजे इकडे बघा, आपण डायरेक्ट गहू खातो का, नाही खात. आपण काय खातो, चपाती खातो. म्हणजेच मला इथून काय सांगायचं, डाय नायट्रोजन म्हणजे गहू आहे. निसर्गाने आपल्याला गहू दिलेला आहे, आपल्याला खायची चपाती. मग ही जी प्रोसेस आहे ही गृहिणी करतात आपल्याकडं, पण बॅक्टेरिया सेम प्रोसेस करतात. डाय नायट्रोजन म्हणजे गव्हाचं रूपांतर चपाती म्हणजे नायट्रेट मध्ये करण्याचं काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून केलं जातं. ही एक सिस्टीम आहे, एक मेकॅनिझम आहे. निसर्गाने जे भरभरून दिलेलं आहे ते भरभरून दिलेलं पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे आपण जर डायरेक्ट गहू खाल्लं तर काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. आपल्याला काय खायची, चपाती. मग बॅक्टेरिया काय करणार, गव्हाचं रूपांतर चपातीत करणार. म्हणजेच डाय नायट्रोजनचं रूपांतर पिकाला लागणाऱ्या नायट्रेट फॉर्म मध्ये करण्याचं काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून केलं जातं. तर ही बेसिक कन्सेप्ट आहे. एवढं जरी व्यवस्थित शेतकऱ्याला पटवून सांगितलं ना तरी त्या शेतकऱ्याला समजून जाईल. मग आपलं काम हेच आहे की शेतकऱ्याला व्यवस्थित सल्ला देणं. कदाचित बघा, टेक्निकल शब्द जर तुम्ही वापरायला गेले, आता पुढे जाऊन टेक्निकल थोडंसं जाणार आहे, डायरेक्ट टेक्निकल गेले तर शेतकऱ्यांना कदाचित ते समजायला, समजून घ्यायला खूप अवघड जाईल, जड जाईल. पण आपण सोप्या भाषेत, सरळ भाषेत त्यांना समजून सांगू शकतो की तुम्ही एवढी खतं घालताय, एवढा खर्च करताय, पण ते खतं पिकाला लागू होत आहे का, नाही लागू होते का, नाही लागू होते कारण की तुमच्या जमीन बॅक्टेरिया नाहीये. मग ही सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित सोप्या भाषेत सांगितल्या तर निश्चितच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आता याच बॅक्टेरिया बेस्ड शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलंय. सगळ्यात पहिलं प्रोडक्ट म्हणजे बायोफिडियन. हे काय आहे, हे बॅक्टेरिया आहेत. काय काम करणार, निसर्गाने दिलेला जो नत्र आहे तो पिकाला लागणाऱ्या नत्रामध्ये रूपांतरित करून देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, चांगलं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये प्रोडक्ट आहे. बरं, हे झाल्यामुळे नत्राचे जे काही बेनिफिट आहे, नत्र या अन्नद्रव्याचे जे काही बेनिफिट आहे, नायट्रोजनचे जे काही बेनिफिट आहे ते पिकाला मिळणार का, 100% मिळणार आहेत. त्यामुळे प्रोडक्ट सेम आहे. सेम दुसरं प्रोडक्ट आहे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. काय काम करणार आहे, सेम काम करणार आहे. निसर्गाने दिलेला जो फॉस्फरस आहे तो पिकाला लागणाऱ्या फॉस्फरस मध्ये रूपांतरित करून देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. सेम तिसरं प्रोडक्ट आहे पोटॅश नावाचं. नैसर्गिकरित्या जो पोटॅश अवेलेबल आहे तोच पिकाला लागणाऱ्या पोटॅश मध्ये रूपांतरित करून देण्याचं काम करणार आहे. सेम चौथं प्रोडक्ट आहे, निसर्गाने दिलेला जो झिंक आहे तो पिकाला लागणाऱ्या झिंक मध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी करून देणार आहे. कार्य सेम आहे.
बरं फायदे पण सगळ्यांचे होणार का? 100% फायदे होणार. अन्नद्रव्य मिळाले, त्या अन्नद्रव्याचे फायदे त्या ठिकाणी होणार आहे. आता ही प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतात का? मिळतात. मग त्यांच्यात आपल्यात फरक काय? कारण की प्रत्येक हे जे बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरियांची स्पेसिस म्हणजे त्या बॅक्टेरियांची जात सुद्धा वेगवेगळी असते. आपण आपले बॅक्टेरिया आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बनवतो, क्वालिटीची बनवतो. म्हणजे इथं बघा या बॅक्टेरियाचा CFU दिलाय, म्हणजे एका थेंबामध्ये, एका ml चा जर थेंब घेतला तर एका थेंबामध्ये किती बॅक्टेरिया आहेत, तर जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त बॅक्टेरिया या एका थेंबामध्ये, 1 ml च्या थेंबामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त बॅक्टेरिया बॉटलमध्ये प्रेझेंट आहे. इतक्या कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आपण बॅक्टेरिया त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळं मार्केटमधलं प्रोडक्ट सेम आहे का? नाही. मार्केटमधलं वेगळे, हे वेगळे. बरं मार्केटमधल्या सेम कॅटेगरीमध्ये जी प्रोडक्ट वापरावी लागतात, सेम वाला जे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये वापरावं लागतं ते 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, म्हणजे असं जास्त लिटर पर एकर वापरावं लागतं. हे जे प्रोडक्ट आहे हे फक्त एकरी 1 लिटर तुम्हाला त्या ठिकाणी वापरावं लागतं. एकरी किती लागतंय? 1 लिटर. बरं हे प्रोडक्ट काम कोणावर करणार आहे? पिकावर काम करणार आहे का? नाही. हे प्रोडक्ट काम कशावर करणार आहे? जमिनीत करणार आहे. त्याच्यामुळे नत्रस, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक ही जी प्रोडक्ट आहे ही कधीही पिकानुसार दिली जात नाही. ही प्रोडक्ट दिली जातात मातीनुसार, क्षेत्रानुसार. त्याचं क्षेत्र किती? त्याचं क्षेत्र किती? 1 एकर आहे ना, मग एका एकराला एक लिटर आपल्याला बॉटल त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. मग त्या एका एकरात 100 झाडं असू किंवा लाखो झाडं असू, काम कशावर करणार आहे? मातीवर त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्यामुळे ही जी प्रोडक्ट आहेत बायोफिटची, NPK, झिंक, ही जी प्रोडक्ट आहे ही मातीनुसार दिली जातात, क्षेत्रफळानुसार दिली जातात. एकरी प्रत्येक बॉटलचा डोस आहे एकरी 1 लिटर. त्याच्यामुळे बॉटल सुद्धा अशाच मापात बनवली जी एका एकराला सफिशियंट आहे. ठीक आहे. अशा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये बॅक्टेरिया त्या ठिकाणी आपण दिलेले हे सर्वच्या सर्व प्रोडक्ट महाराष्ट्रामध्ये FCO अंतर्गत येतात. सर्व लायसन्स याला प्राप्त आहे. जे काही गोष्टी करायच्या ते सर्व प्राप्त आहे. आणि या प्रोडक्टनी जे जे, जसं मला सांगा आता प्रोसेस समजली तुम्हाला, की नैसर्गिकरित्या जे काही अन्नद्रव्य अवेलेबल आहे ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे प्रोडक्ट त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यामुळे फायदा, जे जे अन्नद्रव्यांचा फायदा आहे तो फायदा या अन्नद्रव्यांच्या या प्रोडक्टच्या माध्यमातून मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकरी जे केमिकलची खतं टाकतात, ते केमिकलची खतं टाकल्यानंतर 80% खतं ही वाया जातात. तुम्हाला जर माहित नसेल तर लक्षात राहू द्या, की 80% केमिकलची खतं ही वाया जातात, पिकाला लागू होत नाही. मग हे प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही बॅक्टेरिया सोडतात जमिनीमध्ये त्याच क्षेत्रामध्ये, तर ही प्रोडक्ट काय करतात, तुमच्या शेतामध्ये पडून असलेले जे काही केमिकल खतं आहे, जी पिकाला उपलब्ध झालेली नाहीयेत. का उपलब्ध झालेली नाहीये? कारण की त्यांचे बॉन्ड स्ट्रॉंग आहे, ते एकदम एकमेकांना घट्ट पकडून बसलेले आहेत, ते रिलीज झालेले नाहीयेत. मग ही प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही मातीमध्ये सोडता, ही प्रोडक्ट काम करत असताना, बॅक्टेरिया मातीमध्ये काम करत असताना वेगवेगळे ऑर्गॅनिक ऍसिड सुद्धा बॅक्टेरियाच्या माध्यमातून रिलीज केले जातात. आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड, हे जे काही केमिकल युक्त खतं तुम्ही टाकलेली आहेत, त्या केमिकल खतांचं विघटन करण्याची ताकद सुद्धा या ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये त्या ठिकाणी असते. त्याच्यामुळे केमिकल खतांचा सुद्धा रिझल्ट किंवा त्यांचा सुद्धा अपटेक करण्याचं कार्य या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाणार आहे. पुढचं प्रोडक्ट आपण ज्यावेळेस बघू, तर पुढचं प्रोडक्ट आहे बायोफिट व्याम. ही मायक्रोरायझा आहे, म्हणजे जिवंत बुरशी त्या ठिकाणी आपण देतोय. आता बुरशीमध्ये पण प्रकार असतात, घातक बुरशी आणि चांगली बुरशी. तर ही जी बुरशी आहे ही चांगली बुरशी आहे, जी पिकाला फायदा पोहोचवण्याचं काम करते. आता मला सांगा, पिकामध्ये मुळी, अन्नद्रव्य आणि पाणी सगळ्यात जास्त कोण शोषतं? तर मुळी, म्हणजे पिकाची मुळं चांगल्या पद्धतीने शोषतात. त्याच्यामध्ये पण जी धाग्यावाली मुळे आहेत, स्पेशली पांढरी मुळी म्हणा किंवा तंतुमय मुळी म्हणा, किंवा जी धागेवाली छोटी छोटी मुळी आहेत, ही जास्त अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेण्याचं काम त्या ठिकाणी करते. आता ज्यावेळेस हे प्रोडक्ट आपण मातीमध्ये देतो, हे प्रोडक्ट दिल्यानंतर ही बुरशी काय करते, स्वतःचं नेटवर्क त्या ठिकाणी स्थापित करते. आणि या नेटवर्कच्याच माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्य आणि जास्तीत जास्त पाणी शोषून पिकाला पोहोचवण्याचं काम या बायोफिट व्यामच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे या चित्रामध्ये बघा, तुम्ही एकीकडे दाखवण्यात आलंय की गुलाबी कलर नाहीये. या ठिकाणी कर्सर बघा माझा. तर ज्यावेळेस तुम्ही व्यायाम देता या साईडला, ही काय करते, ही बुरशी या मुळींना जाऊन चिटकते. जाऊन चिटकल्यानंतर हिचं स्वतःचं नेटवर्क स्थापन करण्याचं काम या बुरशीच्या माध्यमातून केलं जातं. आणि या नेटवर्कच्याच माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्य आणि जास्तीत जास्त पाणी शोषून
पिकाला पोहोचवण्याचं काम या व्यायामच्या माध्यमातून केलं जातं. आता मार्केटमध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल आहे का? 100% मार्केटमध्ये मायक्रोरायझा मिळतं, पण मार्केटमध्ये जे मिळतं ते जवळजवळ 800-900 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये जे मिळतं ते पावडर फॉर्म मध्ये मिळतं आणि पावडर फॉर्म मध्ये जिवंत बुरशी जास्त काळ टिकत नाही. आपण जे काही प्रोडक्ट देतोय ते फक्त 100 ग्रॅमचं जेल फॉर्मेशन मध्ये आपण देतोय, ज्याची किंमत आहे 375 रुपये MRP. आणि जेल फॉर्मेशन मध्ये देण्यामागे सगळ्यात मोठा कारण म्हणजे की जेल फॉर्म मध्ये दिल्यामुळं त्या पॅकेटमध्ये किंवा त्या बाटलीमध्ये असणारी जी काही बुरशी आहे, जिवंत बुरशी, ती 100% जिवंत राहते आणि जास्त काळापर्यंत त्या ठिकाणी जिवंत राहते. त्याच्यामुळे तिचा फायदा ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये तिला सोडणार आहात तर तिचा प्रचंड चांगला फायदा तुमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे. तर हे प्रोडक्ट आहे अतिशय छान. आणि आपण ज्या एरियामध्ये काम करतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विकलं जाणारं प्रोडक्ट कुठलं आहे तर बायोफिट व्हॅम नावाचं प्रोडक्ट हे सर्रास त्या ठिकाणी विकलं जातं. नंतर सगळ्यांचं फेवरेट प्रोडक्ट, बऱ्याच जणांना याची ऑलरेडी माहिती आहे. एक मिनिट सचिन सर, मी फोन उचलत नाही याचा अर्थ आहे की मी कुठल्या तरी अर्जंट मीटिंग मध्ये, तुम्ही वारंवार का फोन करताय? मी बायोफिटचं ट्रेनिंग घेतोय. कट करतोय मी फोन तरी तुम्ही फोन करताय. सॉरी. स्टिमरिच हे प्रोडक्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे प्रोडक्ट ज्यावेळेस आपण बायोफिटची सुरुवात केली होती त्यावेळेस आपलं सर्वात पहिलं प्रोडक्ट हे होतं स्टिमरिच. हे प्रोडक्ट काय आहे तर हे प्रोडक्ट आतापर्यंत बघायचं झालं तर जवळजवळ जे मी आकडा दाखवला होता ना, 2.6 करोडपेक्षा जास्त लोकांना आपण प्रोडक्ट पोहोचवलंय. सगळ्यात जास्त कुठलं प्रोडक्ट पोहोचवलंय तर आपण सगळ्यात जास्त प्रोडक्ट आतापर्यंत पोहोचवलंय ते म्हणजे बायोफिटचं स्टीम रिच. आता मार्केटमध्ये सेम कंटेंट वाले प्रोडक्ट आहेत का? आहेत. पण सेम कॉम्बिनेशन वाले प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाही. आता हे जे प्रोडक्ट आहे हे एक अतिशय चांगलं प्लांट फायटो हार्मोन्स आणि प्लांट बायोस्टिम्युलंटचा एक कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे फायटो हार्मोन्स कॉम्बिनेशन्स काय आहेत काय बघा, कुठलीही ग्रोथ घेण्यासाठी हार्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे तुम्ही ह्युमन बॉडीशी जर कम्पेअर केलं तर ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा बघा, हेल्दी पुरुष कोण, ज्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन चांगला ग्रो झालाय तो चांगली. नंतर इन्सुलिन एक हार्मोन आहे, इन्सुलिनचं इम्बॅलन्स झालं म्हणजे काय झालं, त्या माणसाला शुगर झाली. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा जी काही ग्रोथ अपेक्षित आहे ती ग्रोथ रेग्युलेट करण्याचं काम कोण करतंय तर ती ग्रोथ रेग्युलेट करण्याचं काम हार्मोन्सच्या माध्यमातून केलं जातं. तसंच पिकामध्ये सुद्धा त्यांची जी काही ग्रोथ आहे, पिकांची ग्रोथ ती रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा त्या हार्मोन्सच्या माध्यमातून केलं जातं. मग पिकामध्ये सुद्धा ते हार्मोन्स प्रेझेंट असतात. तुम्ही एक ऑब्झर्व करा, बऱ्याचशा पिकामध्ये आपण जर वरचा शेंडा कट केला तर त्यांची शाखीय वाढ आपल्याला आडवी वाढ जास्त झालेली दिसती. म्हणजे आपण झाड असं वर वाढत असतं, आपण काय करतो शेंडा कट करतो आणि शेंडा कट केल्यामुळं झाड आडवं वाढायला सुरुवात त्या ठिकाणी करतं. असं का होतं? कारण की त्या शेंड्यामध्ये ते हार्मोन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि ते हार्मोन्स त्या पिकाची जी काही वाढ आहे ती वाढ त्या ठिकाणी ग्रोथला, ती वाढीला प्रवृत्त त्या ठिकाणी करत असतात. मग स्टिमरिज काय आहे तर स्टिमरिज अशाच हार्मोन्स, पिकाच्या वाढीसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोन्स आणि बायोस्टिम्युलंटचा एक युनिक ब्लेंड आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता ही जी काय प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा सगळ्यात महत्वाचं युएसपी म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही प्लॉटवर जा, कुठल्याही पिकावर जा आणि कुठल्याही फेज मध्ये जा, तर प्रत्येक वेळी हे फवारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट देणार म्हणजे देणार. का देणार? कारण की या प्रोडक्ट मधचा जो कंटेंट आहे तो कंटेंटच असा आहे जो प्रत्येक वाढीच्या जे काही प्रत्येक अवस्था आहे त्या प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्हाला रिझल्ट देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. मग पिकाच्या वाढीच्या अवस्था कुठल्या आहेत? मग सगळ्यात येते जर्मिनेशन. सर्वात पहिलं येतं जर्मिनेशन, त्याला बीजांकुर म्हणतो. नंतर पांढरी मुळी सुटते, नंतर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज त्या ठिकाणी येते, नंतर फुलं लागतात, नंतर फुलांचं फळात रूपांतर होतं, मग फळं आपण खातो. बरोबर ना? का डायरेक्ट फुलं खातो? फळच खातो ना? मग वाढीच्या अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत. सेम अवस्थामध्ये शेतकऱ्यांचा आता प्रॉब्लेम काय होतो, त्याला जर जर्मिनेशन वाढवायचं तो मार्केटमध्ये कुठलं ना कुठलं वेगळं औषध आणतो. त्याला जर पांढरी मुळी वाढवायची तो मार्केटमधनं कुठलं ना कुठलं वेगळं औषध आणतो. त्याला शाखीय वाढ वाढवायची, झाडांची ग्रोथ वाढवायची, तो मार्केटमध्ये जातो कुठलं ना कुठलं वेगळं औषध त्या ठिकाणी घेऊन येतो. त्याला फुलगळ प्रवृत्त करायची आहे किंवा फुलगळ जी होती, सॉरी, फुलगळ कमी करायची आहे किंवा फ्लावरिंग प्रवृत्त करायची यासाठी तो वेगळं औषध त्या ठिकाणी आणतो.
जी फळं लागली आहेत त्या फळांचा आकार रंग सुधारण्यासाठी किंवा साईज शेप वाढवण्यासाठी तो मार्केटमध्ये जाऊन वेगळं औषध त्या ठिकाणी आणतोय. होतंय का, या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं औषध वापरल्यामुळं त्याचा वाढीचा जो काही खर्च आहे तो खर्च प्रचंड प्रमाणात वाढला जातोय. दुसरी महत्वाची गोष्ट काय, ज्या कार्यासाठी आणतोय त्याच कार्याचं औषध त्याला मिळतंय. म्हणजेच काय, जर मी औषध आणलंय पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी, ते फक्त त्याला पांढऱ्या मुळीच्याच वाढीसाठी रिझल्ट देणार आहे, त्याला पुढच्या गोष्टीसाठी रिझल्ट देणार नाहीये. पण स्टिमरिच हे एकमेव प्रोडक्ट मार्केटमध्ये कदाचित असू शकतं जे वाढीच्या प्रत्येक अवस्थेत तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट देणार आहे. म्हणजे या स्टिमरिचचा वापर तुम्ही जर सीड ट्रीटमेंटसाठी केला, म्हणजे जर्मिनेशनसाठी जर केला, तर तुमच्या सीडमध्ये 90 ते 95% जर्मिनेशन रेट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच काय, जर्मिनेशन रेट म्हणजे थोडक्यात मी जेवढ्या बिया लावल्यात त्यामध्ये किती उगून आल्या. जर मी 100 बिया लावल्यात त्या 100 मधल्या जर 60 उगून आल्या तर त्याला आपण म्हणतो माझा जर्मिनेशन रेट हा 60 आला. जर तुम्ही बघायचं झालं तर जे काही शेतकरी बियाणं रोवत आहे, तुम्ही वेगवेगळ्या न्यूज ऐकल्या असतील की बियाणं फेल गेलं त्याच्यामुळे त्या कंपनीवर कारवाई झाली, अमुक झालं तमुक झालं. घरचं बियाणं पण वापरलं जातं. नॉर्मली जर बघायचं झालं तर घरच्या बिया ज्या वापरतात, मागच्या वर्षीच्या बिया या वर्षीसाठी पेरणीसाठी वापरल्या, तर त्याचा जर्मिनेशन रेट हा जवळजवळ 50% असतो. जे तुम्ही मार्केटमध्ये पॅकिंग वाले ब्रँडेड बिया आणतात त्यांचा जर्मिनेशन रेट हा 60 ते 70च्या घरात जातो. पण ज्या सिमरी सोबत तुम्ही ज्याची ट्रीटमेंट करता आणि ज्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्या बिया पेरतात, तर तुम्हाला जवळजवळ 90 ते 95% जर्मिनेशन रेट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली आळवणी जर तुम्ही स्टिमरीची केली तर पांढऱ्या मुळीची वाढ या स्टिमरीच्या माध्यमातून केली जाते. नंतर या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टिमरीची फवारणी करता, तर फवारणी केल्यानंतर तुमच्या पानाचा रंग, पानांचा आकार सुधारवण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. आणि जेवढा पानांचा रंग हिरवा आणि जेवढं पान मोठं, तेवढं झाड जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण करत आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य स्वतःचे स्वतः तयार करत. नंतर या स्टेजला म्हणजे फुलगळ होत असेल, फुलगळीचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही स्टिमरीची फवारणी केली तर फुलगळ थांबवण्याचं काम ते स्टिमरीच्या माध्यमातून केलं जाईल. आणि सर्वात शेवटी ती ती म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट, म्हणजे फळ लागण्याची अवस्था किंवा फळ वाढीची अवस्था. ज्यावेळेस तुम्ही बघा शेतकऱ्याचं जास्त उत्पादन कशावर डिपेंड आहे, जेवढा जास्त फळ मोठं तेवढं जास्त त्याचं उत्पन्न. मग फळाचा आकार आणि फळाची साईज वाढवण्यासाठी किंवा फळाचं वजन वाढवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्टिमरीची फवारणी कराल, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला हे रिझल्ट देणार आहे. तर अशा पद्धतीने वाढीच्या प्रत्येक अवस्थेसाठी तुम्हाला स्टिमरीज त्या ठिकाणी मदत करतं. आणि याचा डोस किती, फक्त 1 लिटर पाण्याला फक्त 2 ml नी त्या ठिकाणी वापर करायचा आहे. 1 लिटर जर पाणी घेतलं फवारणीसाठी तर तुम्ही फक्त 2 ml स्टिमरीज देऊ शकता. आता तुम्ही बघा, आता तुम्ही बेसिक कोल्हापूरमध्ये महिला जास्त मीटिंग मध्ये बसलाय, बऱ्याचशा जणांना होम गार्डनिंगची खूप आवड राहते. तो होम गार्डनिंग साठी सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट रिकमेंड करू शकता का? 100% प्रत्येक गार्डन साठी हे प्रोडक्ट लागणार, म्हणजे लागणार. डोस किती, 1 लिटर पाणी फवारत असाल तर फक्त 2 ml चा तुम्हाला डोस त्या ठिकाणी लागणार आहे. पुढे जर बघू तर आपण पुढे आणि शेवटचं प्रोडक्ट बघणार आहोत ते म्हणजे आपलं बायो 99. आता हे प्रोडक्ट काय, तर जिथं जिथं फवारणी केली जाते तिथं तिथं हे प्रोडक्ट वापरावंच लागतं. या कॅटेगरीचं प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरावंच लागतं. कारण की शेतीमध्ये काम करत असताना बरेचसे जे काही प्रोडक्ट आहे, एक तर ऑइल बेस असतात किंवा पेट्रोलियम बेस असतात. कशाच्या बेसिसवर बनवले जातात? ऑइल बेस असतात, अर्क ऑइल बेस असतात किंवा पेट्रोलियम बेस असतात. पेट्रोल पाण्यात मिक्स होतं का? पेट्रोल पाण्यात मिक्स होत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही फवारणीसाठी औषध घेता, एक टँक फवारणीचा पंप घेतात, त्याच्यात पाणी टाकतात, वरतून औषध टाकतात आणि मग फवारणीच्या पंपातून फवारतात. पण तो जो नोझल आहे तो नोझल राहतो खाली. म्हणजे पहिली फवारणीतून काय जातंय, पहिले पाणी जातंय आणि औषध राहतंय वरती तरंगतंय. त्याच्यामुळं औषध त्या पाण्यामध्ये 100% मिक्स होत नाही. ते 100% जोपर्यंत मिक्स होणार नाही तोपर्यंत ते जे काय औषध तुम्ही वापरणार आहात शेतीसाठी फवारणीसाठी, त्या औषधाचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार नाही. मग हे प्रोडक्ट काय करतंय, तर ते हे प्रोडक्ट तुमचं जे काय औषध तुम्ही शेतीसाठी फवारणीसाठी वापरणार आहात ते औषध मिक्स करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. एक चांगलं औषध जर मिक्स झालं तर तो त्या औषधाचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. जर मिक्सच प्रॉपर झालं नाही तर त्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्हाला मिक्सिंग म्हणजे दुसऱ्या औषधाचा रिझल्ट वाढवण्यासाठी सुद्धा हे प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट दुसरे प्रोडक्ट आणखीन काम काम करतंय, मिक्सिंग तर प्रॉपर करतंय. पण मिक्सिंग केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बघताय फवारणी करत असताना फवारणीचा जो नोझल असतो तो नोझल काय करतो, छोटे 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 ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी
सोडत चालतो आणि ते ड्रॉपलेट्स तुमच्या पिकावर पडत चालतात. आता होतंय का, जिथं पडले तिथंच तुमचा रिझल्ट मिळणार आहे, जिथं पडले नाही तिथं रिझल्ट मिळणार नाहीये. मग आता हे जे काही ड्रॉपलेट्स पडलेले आहेत पानावर, फुलावर, फळावर, हे कशासाठी देतो? औषध देतो. औषध कशा देतो? एक तर बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, बुरशी एक तर लपलेली राहते, पानाच्या खालून असते, दोन फांद्यांच्या मध्ये दिसेल, दोन पानांच्या मध्ये दिसेल, किंवा कीड सुद्धा तुम्हाला लपलेली दिसते. आता जो काही फवारणी करताना आहे तो उलटा पंप करून फवारणार आहे का? नाही फवारत. तो काय करतो? तो असं औषध घेतो आणि फक्त साईड साईड फिरवत फिरवत जातो आणि वरच्या वर फवारणी करतो. त्याच्यामुळे काय होतं, जिथं औषध पडलंय तिथंच ते पांगतं, तिथंच पडतं, तिथंच ते रिझल्ट येतं. पण ज्यावेळेस तुम्ही बायो 99 त्या बायो 99चा वापर करता, ते जे काही ड्रॉपलेट्स पडणार आहेत, ते ड्रॉपलेट्स पडल्यानंतर ते पूर्णपणे ते जे काही पीक तुमचं आहे त्या पिकाला पूर्णपणे कव्हर करण्याचं काम या बायो 99च्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे तुमची फवारणी 100% मिक्स करणार का? करणार. पण ती फवारणी सुद्धा व्यवस्थितपणे पसरवण्याचं काम सुद्धा या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. बरं, आता ती फवारणी पसरवली आणि मी फवारणी केलं, एक पाऊस झाला, तर काय होणार आहे? तर माझी फवारणी वाया वाया जाणार आहे. मग हे औषध काय करतं? तुम्ही जी काही केलेली फवारणी आहे ती फवारणी धरून ठेवण्याचं काम सुद्धा या बायो 99च्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे या प्रोडक्ट माध्यमातून 3 बेनिफिट तुम्हाला मिळतात. सगळ्यात पहिले, तुम्ही जे काय औषध दुसरं वापरणार आहात ते औषध 100% पाण्यामध्ये मिक्स करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. दुसरं काम केलं जातं, तुम्ही जी काही औषधाची फवारणी करताय ती फवारणी सगळीकडे व्यवस्थितरित्या पसरवण्याचं काम या या बायो 99च्या माध्यमातून केलं जातं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही जी काय केलेली फवारणी आहे ती फवारणी पकडून ठेवण्याचं काम या बायो 99च्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे मी आता फवारलं, पाऊस आला तर काय होणार आहे? वाहून जाणार आहे. पण जर तुम्ही बायो 99चा जर वापर केला तर तुमची केलेली फवारणी पावसाच्या वाट वाहून जाणार नाहीये. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट खूप गरजेचं असतं. जिथं जिथं फवारणी केली जाते तिथं तिथं बायो 99चा वापर करावाच लागतो. आता याचाच एक छोटासा एक डेमो व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बाकीचं हे औषध सिलिकॉन बेस आहे, याच्यामध्ये अमुक अमुक कंटेंट आहे, हे सगळं झालंच. पण मेन उद्देश तोच आहे की तुमचं औषध व्यवस्थितरित्या मिक्स झालं पाहिजे. नंतर तुम्ही जी काही फवारणी करताय ती फवारणी व्यवस्थित पसरली पाहिजे. एक मिनिट. स्क्रीन दिसते माझी? सुप्रिया मॅडम, स्क्रीन दिसते? हो सर, दिसते. ओके, व्हिडिओ प्ले करतो. व्हिडिओ दिसते का वेगळं सर स्क्रीन दिसते? व्हिडिओ दिसतो पण आवाज नाही येते कसला. आवाज नाही त्या व्हिडिओला. ओके. पुन्हा एकदा बघूयात आपण व्हिडिओ. एक काय घेतलंय, पान घेतलंय. बायो 99चा डेमो स्टार्टिंगला मी जे तुम्हाला म्हणलं होतं ना, तो एक पान घेतलंय, त्याच्यावर फक्त पाणी टाकलंय. स्पेशली तुम्ही जर आळूचं पान असेल तर घेऊन बघा, आळूच्या पानावर पाणी थांबत नाही. तुम्हाला माहिती ना, आळूचं पान, तुम्ही आळू वड्या करता का नाही घरी? आळूच्या वड्यावर जर बघायचं झालं तर पाणी थांबत नाही. त्याच्यावर जर डेमो केला तर अतिउत्तम, तुम्हाला लवकर समजून जाईल. तर हे जे पान घेतलंय त्याच्यावर फक्त पाण्याचा थेंब टाकलाय आणि हा जरी थेंब मोठा आहे पण जे तुम्ही फवारणी करता नोझलच्या माध्यमातून, त्या स्प्रे पंपाच्या माध्यमातून, ते तर खूप छोटे छोटे ड्रॉपलेट्स असतात. आता बघा, हा जो पाण्याचा थेंब आहे याच्यामध्ये आपले एक कन्सल्टंट काय करतात, आहे बायो 99 घेतात, त्या बॉटलमध्ये बुडवतात, त्याचा एक थेंब सुद्धा घेत नाही, फक्त ते झटकून घेतलंय. आणि या पानाचं बघा, पान असं वरती मुडपलेलं आहे वरच्या साईडला, थेंब खाली. ज्यावेळेस तुम्ही बायो 99च्या माध्यमातून त्या ड्रॉपला टच केलं, हा जो पाण्याचा थेंब आहे तो सगळीकडे पांगायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे वरच्या बाजूला सुद्धा कव्हर करणं आणि थोड्या वेळाने तो खालून सुद्धा त्या ठिकाणी पेनिट्रेट होऊन जातो, जेणेकरून तुमच्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतो.
स्पेशली कीटकनाशक, बुरशीनाशक जी फवारली जातात त्यांचे रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत नाही. का मिळत नाही? कारण की त्यांनी औषधं खूप चांगली वापरली, पण ती औषधं वापरत असताना बायो 99 सारख्या प्रोडक्टचा वापर न केल्यामुळं त्यांना रिझल्ट मिळत नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीने ही प्रोडक्ट्स त्या ठिकाणी आहेत. बाकीची आणखीन एक प्रोडक्ट आहे जे शेत नाव यामध्ये बायोफिट रेंज मध्ये येतं, ज्याला आपण सॉइल हेल्थ टेक्नॉलॉजी म्हणतो. हे जे प्रोडक्ट आहे जे मातीचे जे काही जैविक रासायनिक आणि फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल केमिकल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज वाढवण्यासाठी मदत करतं. हे प्रोडक्ट तुमचं बेसिकली काय करणार आहे, मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हे प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे. हे प्रोडक्ट काय नाही, फक्त आळवणीसाठी आपल्याला वापरायचं आहे. आणि बाकीचे पण प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडं, जसं की कल्चर नावाचं प्रोडक्ट आहे जे शेणखत कुजवण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. नंतर आपल्याकडं बरेचसे कीटकनाशक आणि बुरशीनाशक पण आहेत. हे पण प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. पण या प्रोडक्टची माहिती आपण एखाद्या पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. तुम्ही आता बेसिकली जसं मला सांगण्यात आलंय किंवा जेवढी मला माहिती आहे, या टीम मधले बरेचसे लोक नवीन आहेत. बऱ्याच जणांना ही प्रोडक्ट रेंज पण नवीन आहेत आणि पहिल्यांदाच बायोफिट मध्ये जोरात काम करायची इच्छा आहे. तर जर तुम्हाला बायोफिट मध्ये पहिल्यांदा काम करायची इच्छा आहे, सगळ्यात पहिले बायो 99 हे प्रोडक्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्याचा मी आता तुम्हाला जो डेमो दाखवलाय तो डेमो जरी केला तरी पुष्कळ आहे. दुसरं महत्वाचं प्रोडक्ट येतं स्टिमरिच, आणि नंतर प्रोडक्ट येतात NPK, झिंक, व्हॅम आणि शेत, जे बॅक्टेरिया बेस्ड प्रोडक्ट आहेत. तर ह्या प्रोडक्टवर पहिले आपण चांगलं काम करू, या प्रोडक्टचेच रिझल्ट पहिले काढायला सुरुवात करू आणि मग टेक्निकल प्रोडक्ट्स मध्ये जाऊ. कारण की पुढचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, रॅपअप आहे, अँटीव्हायरल आहे, लार्विसाइड आहे, इंटेक्ट आहे, ही प्रोडक्ट कशी आहेत, ही कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे. आणि शेतकऱ्यांचा मेजर प्रॉब्लेम किंवा आता मानसिकता काय झाली की फवारला तर रिझल्ट आलाच पाहिजे. पण सहसा काय होतंय आपल्याकडनं माहिती नसल्यामुळं तो रोग कुठला आहे, आता तो व्हायरल रोग आहे आणि मी त्याला बुरशीनाशक दिलं तर कंट्रोल होणार आहे का? नाही होणार आहे. त्याच्याकडे आळी आहे आणि मी वेगळं रसशोषक किडीचं दिलं तर कंट्रोल होणार नाही. त्याच्यामुळं ते ठराविक प्रॉब्लेमसाठी ठराविक प्रोडक्ट त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच्यामुळे त्या टेक्निकल प्रोडक्ट्स मध्ये न जाता बेसिक जी आपली प्रोडक्ट रेंज आहे, शेत असेल, बायो 99 असेल, नंतर स्टिमब्रिज आहे, नंतर आपलं NPK आहे. तर हे जी काही प्रोडक्ट रेंज आहे या प्रोडक्ट रेंजवर आपण पहिले फोकस करूयात आणि या प्रोडक्ट रेंजच्या माध्यमातून आपण आपला जो काही बिझनेस आहे तो ग्रो करायला सुरुवात करूयात. आता हे प्रोडक्टचे डोसेज किती किती वापरायचं, कशात काय मिसळायचं, हे तुम्हाला एक PDF किंवा एक मी ग्रुपवर टाकून देईल. सगळ्यात महत्वाचं बघा, मेजर जे काही प्रोडक्ट आहे सिंपल ठेवलं तर हे आपलं किट येतं, ज्याला आपण म्हणतो फर्टाईल बुस्टर किट. या किटमध्ये जवळजवळ आपण 6 प्रोडक्ट त्या ठिकाणी देतो: नत्र, स्फुरद, पालाश, झिंक, नंतर शेत आणि व्हॅम. आता हे जे काही प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही आळवणीला द्याल शेतकऱ्याला, त्या शेतामध्ये मातीचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे प्रोडक्ट मदत करणार. म्हणजे याच्यामध्ये अन्नद्रव्य जाणार आहेत का? नत्र, स्फुरद, पालाश आणि झिंकच्या माध्यमातून अन्नद्रव्य जातील. शेतच्या माध्यमातून सेंद्रिय कर्ब वाढेल आणि व्यायामच्या माध्यमातून ते जे काही मातीमधले अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी मदत होणार आहे, ते सुद्धा या प्रोडक्टच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यामुळं आळवणीसाठी एक किट तुम्ही त्या ठिकाणी रिकमेंड करू शकता. आणि दुसरं कॉम्बिनेशन येतं ते म्हणजे स्टिमरिच शेत आणि बायो 99. तर हे दोन कॉम्बिनेशनच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रेकमेंड करू शकता. आणि कुठलं कशात मिसळायचं आणि कशा सोबत वापरायचं, तर त्याचा हा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घेता आला तर घ्या. अदरवाईज ग्रुपवर मी टाकून देईलच किंवा मॅडम पण ग्रुपवर टाकून देतीलच. तर या स्लाइडचा स्क्रीनशॉट प्रत्येकाने घ्यायचा आणि स्क्रीनशॉट घेतल्यावर चॅटमध्ये सांगायचं आम्ही स्क्रीनशॉट घेतलाय. स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय? कारण की पुढच्या पण स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्यायचा आपल्याला.
ml नी वापरायचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे स्टिमरीच 2 ml, बायो 99 5 ml 15 लिटरला, शेत 1 ml, इंटॅक 2 ml, आर्विसाइड 2 ml, रॅपअप 5 ml, NPK 1 लिटर पर एकर, व्यायाम 100 ग्रॅम पर एकर आणि कल्चर 1 लिटर पर हे. ठीक आहे. तर बेसिक होतं, सुरुवात होती. बऱ्याच जणांच्या डोक्यावरून पण गेलं असेल किंवा बऱ्याच जणांना चांगलं समजलं पण असेल. पण बायोफिट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे नाही की तुमचं प्रोडक्ट काय आहे किंवा तुमच्या प्रोडक्ट मध्ये काय काय आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचताय आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून घेताय का नाही. त्यामुळं जसं मी स्टार्टिंगच्या स्लाइडमध्ये सांगितलं होतं, तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे किंवा जुने जे काही नेटसपचे शेतकरी आहेत, बायोफिटचे शेतकरी आहेत, त्यांचे टेस्टिमोनीज गोळा करा. तुमच्या सिनियरच्या माध्यमातून ग्रुपवर बऱ्याचदा रिझल्ट पाठवले जातात, ते सेव्ह करत चला आणि ज्यांना ज्यांना तुम्हाला पाठवायचे त्यांना तुम्ही पाठवू शकता. नंतर तुम्ही ज्यांना ज्यांना प्रोडक्ट देताय प्रत्येकाला रिझल्ट येणारच आहे. फक्त तर रिझल्ट आल्यानंतर फॉलोअप घेऊन त्याचा शूट केलं पाहिजे किंवा त्याचे फोटो कलेक्ट केले पाहिजे. प्रत्येकाने आपापले, आपण ज्या भागात काम करतो त्याच भागातले जर टेस्टिमोनीज वगैरे आपल्याकडे असतील तर त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे. त्याच्यामुळे आपण ज्यांना ज्यांना प्रोडक्ट रेकमेंड करतोय त्यांना एक आठवड्याभरानंतर कॉल करून पुन्हा फॉलोअप घ्यायचा आहे. सर कशा पद्धतीने पीक दिसतंय आता, काय त्याचा एक शूट काढून पाठवा किंवा पुढच्या व्हिजिटला ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस आपण चांगलं शूट करू. तर अशा बेसिक ऍक्टिव्हिटी जरी केला, नंतर बायो 99चा डेमो तुम्ही कुठेही जा, कुठल्याही शेतकऱ्याकडे जा, त्याचं कुठलंही पीक असू द्या, कसंही असू द्या, त्याला आपलं बाकीचं ऑर्गॅनिक घ्यायचंय न घ्यायचंय तो नंतरचा विषय, पण त्याला फवारणी तर करावंच लागती. मग ते फवारणी करण्यासाठी बायो 99 सारखं उत्कृष्ट प्रोडक्ट आता मार्केटमध्ये कुठलंच नाहीये. तर बायो 99चा एक बेसिकचा डेमो एकदा व्यवस्थित शिकून घ्या. नंतर स्टिमरिच हे प्रोडक्ट समजून घ्या, कारण की स्टिमरिच हे प्रोडक्ट आहे ते दिलं तरी रिझल्ट येतोच. कसंही वापरू द्या शेतकऱ्यांनी, त्यांनी 10 ml वापरू, 1 ml वापरू, 5 ml वापरू, तुम्ही कसंही द्या त्या शेतकऱ्याला रिझल्ट येतो म्हणजे येतो. त्याच्यामुळे हे जे काही बेसिक प्रोडक्ट आहे बायो 99 आणि स्टिमरिच हे रेकमेंड करायला सुरुवात करा. नंतर NPK, झिंक, व्यायाम हे रेकमेंड करायला सुरुवात करा. मग जे काय टेक्निकल प्रोडक्ट्स आहेत त्याचं आपण पुन्हा एकदा ट्रेनिंग घेऊ आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ही माहिती व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घेऊ. सो माझ्याकडनं एवढंच राहील. विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.